मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबई वेधशाळेचा अंदाज. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प, अंजनारी पुलावरची वाहतूक थांबवली. काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली. मुंबईतल्या विलेपार्ले पश्चिम परिसरामधील दादाभाई रोड आणि एसव्ही रोड पाण्याखाली, दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद. दादर समुद्रकिनारी पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची गर्दी, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात, माहीम परिसरामध्ये अनेक रस्ते जलमय. मीरा भाईंदर शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचल्यानं वाहन चालक त्रस्त. विद्याविहार रेल्वे स्टेशनमध्ये रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं. भिवंडीतील राहनाळ परिसरामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप, रस्त्यावर 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं वाहनधारकांची पाण्यातून वाट काढताना कसरत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमधील विठ्ठलवाडी तलाव ओव्हरफ्लो, मात्र तलावामध्ये ड्रेनेजचं पाणी सोडलं जात असल्यानं तलावातून वाहणाऱ्या पाण्याचा नागरिकांना त्रास. पालघरच्या डहाणूमध्ये तुफान पाऊस, कंक्राळे नदीला पूर, इराणी रोड परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलं. पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच दमदार पाऊस, जिल्ह्यामधील भात रोवणीच्या कामाला वेग, तर दुसरीकडे नदी नाले ओव्हरफ्लो, सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर. सीबीडी मधल्या डोंगर रांगेमध्ये धबधब्यावरती गेलेले पर्यटक अडकले. महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागानं अडकलेल्या पर्यटकांना दोरीच्या साह्यानं बाहेर काढलं. यावेळी आयुक्त कैलाश शिंदेही घटनास्थळी उपस्थित. पावसामुळे मुंबई विमानतळावरची हवाई वाहतूक विस्कळीत, पश्चिम उपनगरांमध्ये संततधार पाऊस, धावपट्टीवर दृश्यमानता कमी असल्यामुळे विमान वाहतुकीला उशीर. घाटकोपरच्या भटवाडी कातोडी पाड्यामध्ये दरड कोसळली, सुदैवानं कोणी जखमी नाही, काही घरांना मोठा धोका. विरार पूर्वेतील आरजे नाका ते गुरुदत्त नगर या मार्गावर झाड कोसळलं, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोड पाण्याखाली, 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं, अनेक गाड्या बंद पडल्या. अंधेरी सबवेमध्ये वारंवार पाणी भरत असल्यानं आमदार ऋतुजा लटकेंचं आंदोलन, पुराच्या पाण्यामध्ये बसून महानगरपालिकेविरोधात लटकेंच्या समर्थकांची घोषणाबाजी. अश्व शर्यतीसाठी केवळ 1 कोटी परवाना शुल्क आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय. महालक्ष्मी रेसकोर्सवर उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कसाठी राज्य शासनानं 211 एकरपैकी 120 एकर जमीन घेतल्यानं निर्णय. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेमध्ये आरे कॉलनी परिसरामध्ये मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि त्यामुळे वाहन चालकांची कसरत, रस्त्याच्या कामावरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. अमृत भारत योजनेतून मुंबईतील मुलुंड, परळ, ठाकुर्लीसह 6 ठिकाणी नवे टर्मिनल उभारण्याची केंद्राची तयारी, तर पनवेल, कळंबोलीसह सीएसएमटी आणि कुर्ला टर्मिनस इथे मार्गिका वाढवून 50 नव्या एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणी ऑगस्ट अखेरीस होण्याची शक्यता आणि त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता. याआधी 22 जुलैला होणार होती सुनावणी.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देणार. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आनंद आश्रमात आपल्या परिसरामधील अतिक्रमण कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती. वसई भिवंडी नालासोपारा विरार इथल्या भाविकांची गणेश पुरीमध्ये गर्दी. गुरुपौर्णिमेनिमित्तानं नित्यानंद महाराजांच्या पालख्यांसह भाविक दर्शनासाठी गणेशपुरी. गुरुपौर्णिमेनिमित्तानं शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळी जात मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन. मुख्यमंत्र्यांसह भरत गोगावले, सदा सरवणकर आणि इतर नेत्यांचीही उपस्थिती. बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आनंद आश्रमात. गुरुपौर्णिमेनिमित्तानं आनंद दिघेंच्या प्रतिमाला केला अभिवादन. यावेळी शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती. गुरुपौर्णिमेनिमित्तानं आमदार प्रतापसर नाईक यांच्याकडून दिवंगत नेते आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. पालघर MIDCमध्ये औषध बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सर्व कामगार सुखरूप. कर्जतमध्ये विजेच्या समस्येमुळे नागरिक हैराण. शेकडो नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मूक मोर्चा. मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटनांसह नेते मंडळींचाही समावेश. लाडकी बहीण योजनेच्या कामामध्ये दिरंगाई. उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय जाधव निलंबित. प्रभाग समिती क्रमांक 3च्या कार्यालयाकडून सर्वात कमी अर्ज आल्यानं निलंबनाची कारवाई. पालघरच्या वाडा शहरामध्ये दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग. 3 दुकानं जळून खाक. दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.